जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळेत येत्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जळगाव जिल्हा पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर पवार यांच्या उपस्थितीत जामनेर शहरातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांची बैठक पार पडली। या बैठकीत जामनेर तालुक्याचे तहसीलदार नानासाहेब आगळे, जामनेर नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर तसेच जामनेर एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील यांच्यासह शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, सदस्य तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते। आज या ठिकाणी आपण शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या बैठकीसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। या बैठकीला आपण मुख्य जे सर्व विभाग आहेत त्या विभागांचे विभाग प्रमुख यांना देखील आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। सर्व मंडळांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। महेंद्र बाविस्कर असतील, त्यानंतर जितू पाटील असतील, समोर बसलेले मान्यवर आहेत। आता मागच्याकडे म्हणजे गणेशोत्सव जो आहे अतिशय उत्साहाने आणि शांततेच्या वातावरणामध्ये आपण सर्वजण पार पाडत असतो। जिल्हा स्तरावर सर्व यंत्रणांची माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली कालच बैठक झालेली आहे। त्या ठिकाणीही जिल्हा स्तरावरून वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आणि आपल्याला ज्या पद्धतीची काळजी यामध्ये घ्यायची आहे तर त्या काळजी घेण्याच्या अनुषंगाने सविस्तर सूचना जिल्हा स्तरावरून देखील काल देण्यात आलेल्या आहेत। आता आजच्या या बैठकीचं स्वरूप सर्वसाधारणपणे असं असणार आहे। पोलीस विभाग आणि महसूल विभाग संयुक्त रीतीने आपण ही आजची बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे। सर्वप्रथम सर्व जे विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांची जी काही तयारी आहे या तयारीच्या संदर्भात सर्व विभाग प्रमुख आधी सर्वप्रथम बोलतील। त्यानंतर मंडळाचे जे पदाधिकारी आहेत तर यांच्या ज्या काही मग आपण बोलू, तसंही चालेल। तर सर्वप्रथम आपण आता ज्या जनरल प्रशासनाची जी काही तयारी आहे तर या तयारीच्या अनुषंगाने 5 मिनिटाचं नियोजन आपण याही वर्षी या ठिकाणी करणार आहोत। मागच्या वर्षी म्हणजे जो मुद्दा गाजला होता म्हणजे मेन आपला इश्यू जो असतो तर तो MSCBचा आहे। तर आता कालच्या बैठकीमध्ये देखील जिल्हा स्तरावरून यामध्ये म्हणजे आपला संध्याकाळचा जो वेळ असतो मुख्य आरतीचा म्हणा किंवा याचा, तर सायंकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये MSCBची जी काही लाईट आहे ती जाणार नाही अशा पद्धतीचं नियोजन MSCB विभागाला यामध्ये करण्याच्या सूचना त्यामध्ये दिलेल्या आहेत। सर्व विभागांच्या मदतीने आपण आपला जो विसर्जन मार्ग राहणार आहे तर त्या विसर्जन मार्गाची देखील आम्ही संयुक्त पाहणी त्यामध्ये करणार आहोत। ती पाहणी करत असताना म्हणजे आपल्या बाप्पांची जी मूर्ती आहे तर या मूर्तीला लागून कोणत्याही प्रकारे MSCBच्या तारा असतील किंवा BSNLच्या तारा असतील तर या तारांना ती मूर्ती लागून काही त्याच्यामध्ये अपघात किंवा दुर्घटना घडू नये तर याही अनुषंगाने आपण याच्यामध्ये पूर्वतयारी करणार आहोत। दर्शनासाठी शहरामध्ये जी काही गर्दी होणार आहे किंवा सायंकाळच्या वेळी तर ट्रॅफिकचंही योग्य ते नियोजन पोलीस विभागामार्फत तसेच ट्रॅफिक विभागामार्फत यामध्ये होणार आहे। महिला सुरक्षेच्या अनुषंगाने देखील आपण योग्य ती काळजी किंवा योग्य ती खबरदारी घेण्याची योग्य ते नियोजन आपण सर्वजण करणार आहोत। गणेश भक्तांसाठी ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत त्यामध्ये आरोग्य असेल किंवा टॉयलेटची जी काही व्यवस्था असेल तर त्याचीही स्वच्छता म्हणा किंवा आरोग्याच्या अनुषंगाने जे मोठे मंडळ आहेत तर त्या ठिकाणी आरोग्याची ही स्वतंत्र टीम आपण त्या ठिकाणी उपस्थित ठेवणार आहोत। जेणेकरून इमर्जन्सीमध्ये जर काही अडचण जर त्यामध्ये आली, आरोग्याची समस्या जर एखाद्या गणेश भक्ताच्या बाबतीत असेल किंवा मिरवणुकीमध्ये जर कोणाला काही आरोग्याची समस्या जर उद्भवली तर त्याचं निराकरणही जागेवर त्याचवेळी त्या ठिकाणी करता येणार आहे। आता कालच्या बैठकीमध्ये अजून एक मुद्दा त्यामध्ये निश्चित झालेला होता की ज्यावेळी आपण मिरवणुका ज्यावेळी आपण काढणार आहात तर मिरवणुकीसाठी आपण जी वाहनं निश्चित करणार आहात तर त्या वाहनांची परवानगी आपल्याला RTO विभागामार्फत घ्यायची आहे। म्हणजे विना परवानगी असलेलं किंवा नादुरुस्त असलेलं कोणतंही वाहन आपल्याकडून वापरलं जाणार नाही याची एक काळजी आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे। विभागात म्हणजे पोलीस विभागाकडून यासाठी एक खिडकी कक्षाची देखील स्थापना करण्यात आलेली आहे।
या एक खिडकी कक्षाकडून आपण त्या सर्व वाहनांची परवानगी देखील त्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीचं एकंदर नियोजन सर्व विभाग प्रमुखांनी केलेले आहे. आपला जो विसर्जन मार्ग आहे याची देखील पाहणी आम्ही या निमित्ताने करणार आहोत जॉईंटली. त्याच्यामध्ये आता आपल्या ज्या काही अडचणी असतील त्याही अडचणी आपण या ठिकाणी मांडा. त्या अडचणींच्या अनुषंगाने आपण प्रत्येक एक मुद्दा घेऊन त्याच्यावर माननीय मॅडमच्या उपस्थितीमध्ये आपण त्यामध्ये चर्चा करू आणि एक सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीचा अतिशय उत्साहाने हा जो गणेशोत्सव आहे 2024चा हा सर्वजण आपण एकोप्याने आणि कोणत्याही प्रकारचा गाळबोट न लागता चांगल्या पद्धतीने हा उत्साह आपण या ठिकाणी उत्सव साजरा करू असे एक आव्हान मी या निमित्ताने करतो आणि मी थांबतो. आमची अशी नामदेवपुरीला प्रत्येक वेळेस अडचण अशी असते. आम्ही एवढ्या लांबून गणपती आणि देवी घेऊन मिरवणूक घेऊन येतो आणि प्रत्येक वेळेस काय होतं आपल्या गांधी चौक या ठिकाणी आपल्या गणेशवाडीचे दत्त चैतन्य नगर आणि इतर मंडळ मधात घुसण्यासाठी चळवळ करतात आणि दरवेळेस आम्ही लांबून येऊन सुद्धा मला मागे राहावं लागतं. याच्यासाठी नगरपालिकेपासून म्हणजे आपली जे अहमदल भाऊची हॉटेल आहे नाथा भाऊची ते रस्ता बंद पाहिजे. पाचोरा रोडनं नगरपालिकेपासून एक साईड मिरवणुकीसाठी असली पाहिजे आणि एक साईड वाहनांसाठी असली पाहिजे, जेणेकरून सर्व मूर्त्या आणि ज्या लाईनीचे मंडळ आहेत त्या एक साईडनंच येतील. प्रत्येक वेळेस त्याच ठिकाणी गोंधळ आणि दांगडो ह्या आमच्या पुऱ्या भागातील मंडळांसाठी होत असतो. त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि सर्वात मोठी समस्या आमची नामदेवपुऱ्यावर दरवेळेस सांगून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. प्रत्येक वेळेची लाईटची समस्या हे नामदेवपुऱ्याला वेळोवेळी भासते आणि आपण आता सांगितलं साहेबांनी किंवा आम्ही त्यांना काल सूचना केली, बैठक झाली, तसे आपण त्यांना सूचना दिल्या आहे ते सॉल्व्ह करून टाकतील, पण सॉल्व्ह होत नाही. ॲडजस्ट करू, पण रात्रीच्या वेळेस कोणत्याही परिस्थितीत लाईट जायला नको अशी आमची सर्व मंडळांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. आपण ते मंडळ पुलावर असं येऊन बजरंगपुऱ्यातनं जायचे त्यावेळेला अधिक सिस्टम होती आणि बजरंगपुऱ्यातनं आपला जो विसर्जन मार्ग होता तो टोटल असा शिरापेठ महावीर मार्ग मशिदी जवळून माळी गल्ली भोई गल्लीतून सरकारी चौकाने यायचा. जर तोच आपला जुना जर मार्ग असला तर ही समस्या येणार नाही. तोच जर केला तुम्ही तुम्ही करता येत नाही आपल्याला बंद जुन्या मार्गापासून केलं तर आपण परत. माझं नाव चालू आहे का? माझं नाव शेख साबिर शेख मोती सर. हॅलो सर, आपल्या गांधी नगरपालिकापासून गांधी चौकापर्यंत जे भाजीपाल्याचं मार्केट होतं ते बाजूला झालं, साईडले ते एकदम चांगलं झालं. पण त्याच्यानंतर 10-11 वाजल्यानंतर मोहल्ल्यातले जे 2-4 टापऱ्या पाणी आपल्या याच्या 4 टापऱ्या येऊन चालू झाला 10 वाजेनंतर. त्याच्यानंतर काही इकडचे पोरं तिकडे येतात, तिकडे आल्यानंतर ते दारू पियला जातात, काही घोषणाबाजी करतात. त्याच्यावरती आपला पोलीस प्रशासनाचं लक्ष द्यायचं काम आहे. त्याच्यानंतर सांगितलं आता किंवा इकडचे मुलं तिकडे जातात, दारू घेतात, घोषणाबाजी करतात, मग त्यांना वाद निर्माण होतो. तर मग माझं प्रशासनाला एक विनंती आहे की तसं तर अशानंतर इकडची दुकानं बंद करताना तसे तिकडची पण बंद करा, म्हणजे इकडचे मुलं तिकडे येणार नाही. मॅडमची परमिशन मी बोलतोय आता. आपण जे पण गणेश मंडळाची स्थापना करतात किंवा नवरात्रीची स्थापना जे करतात त्यासाठी परवानगी घेणं खूप आवश्यक आहे. आपण काय करतो, परवानगी घेत नाही, अचानक अर्ज देता. आज आमची मिरवणूक आहे, पोलिसांची तारांबळ होती आणि नियोजन बिघडून जातं. तर कृपा करून
आपण सर्वांनी परवानगी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर एक दुसरा एक विषय डीजेचा विषय. डीजेचा जाणारे येणारे कार्यक्रम पाहायला आवडीने येत असतात, तर त्याचा आवाज जर आपण कमी ठेवला, आम्ही डीजेवाल्यांना सूचना देणारच आहे, परंतु आम्ही ज्यावेळेस डीजेवाल्यांना सूचना देतो त्यावेळेस काही लोक राहतात, त्यांना काहीतरी दांगूड करायचा असतो, त्रास द्यायचा असतो, आवाज राहून द्या एवढा तेवढा. तर ते त्या लोकांना आपण मंडळाच्या लोकांनी आवरलं पाहिजे. तर त्याचा आवाज आपल्याला कमी ठेवायचा आहे. कमी आवाजात पण नाचता येतं आणि जास्त आवाजात पण नाचता येतं, बरोबर आहे. तर अशा वेळेस कुणी म्हटलं नाही पाहिजे का आवाज का कमी करता, ही सूचना आहे सर्वांना का असं काही कोणी बोलू नका त्या परिस्थितीत. आणि मिरवणुकीचा टायमिंग जर तुम्हाला 4 वाजता निघायचा दिलेला आहे, तुम्ही 6 वाजता निघता, प्रशासनाचे लोक येऊन थांबतात, नंतर मग रात्री 11 वाजतात 12 वाजतात मिरवणूक संपायचा वेळ होतो, नंतर कोणीतरी म्हणतोय गाणं होऊन द्या, त्याचं झाल्यानंतर परत तिसरा उठतोय एखादा परत एक गाणं होऊन द्या. तर त्याच्याकरता वेळेवर मिरवणूक काढली तर आपण साधारण 11:30-12पर्यंत सर्वच गाणे वाजले जातात. त्याच्यामुळं ती पण गोष्टींची काळजी केली पाहिजे. आणि मॅडम, परमिशन घेणारे लोक फार गरीब येतात आमच्याकडे आणि दांगूड करणारे लोक वेगळेच असतात तिथं. तर हे जे परमिशन घेणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर थोडासा आवर घातला पाहिजे, बरोबर आहे. या गोष्टीची पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे, जेव्हा लाईनीत मंडळं लागतात, इतर ठिकाणचा अनुभव सांगतो माझा, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, देवीचं पण मी सांगतो 1 2 3 जसे नंबर लागतात, जो पहिला मंडळ असेल त्यांनी ठराविक वेळेनंतर पुढं निघालं पाहिजे, जेणेकरून दुसरे मंडळ पण पुढे येतील. आणि आता इथं माहीत नाही काय, पण इतर ठिकाणी एखादा चौक राहायचा मॅडम, तर त्या चौकात जास्त नाचायला लागायचं आणि मग काय याचं परिणाम 1 नंबर मंडळाला वेळ जास्त राहायचा. बाकीचे म्हणायचे सर मग आता आमचा वेळ संपत आला, तुम्ही तर आम्हाला बंद करून टाकणार आता. त्याच्यामुळं जे 1 नंबरचं मंडळ राहील त्यांनी वेळेचं भान ठेवून पुढं चाललं पाहिजे, बरोबर. आणि जी गाडी असते ज्याच्यावर गणपती बाप्पा असतात, देवी असतात, तर त्या गाडीचा ड्रायव्हर पिलेला असतो, बऱ्याच वेळा पिलेला पण असतो. दुसरी गोष्ट, त्या गाडीचं फिटनेस काही बघितलेलं नसतं, बरोबर आहे. उतारावरून ती गाडी खाली पण जाऊ शकतं, मूर्ती पडल्या जाऊ शकतं, विटंबना होऊ शकते. सेकंड गोष्टी, बऱ्याच ठिकाणी जो ड्रायव्हर असतो तो गाडी सोडतो आणि नाचत बसतो जाऊन तिथं. तर जो कोणी ड्रायव्हर असेल ज्या वाहनावर, त्यांनी ते गाडी सोडून केलं नाही पाहिजे, बरोबर आहे. तेवढ्या सूचना आहे. आणि मॅडम, जामनेरकर चांगले आहेत तसे, आणि सर्व जामनेरकर सहकार्य करतील अशी अपेक्षा धरतो. धन्यवाद, थँक्यू. मी नितीन बागुल, जामनेर नगर परिषद सीओ. नगर परिषद मार्फत आपण पहिली प्रायोरिटी स्वच्छतेसाठी देतोय. जिथं इथं गणपती मंडळ गणेश उत्सव साजरा होणार आहे, तिथं आमच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत आम्ही पूर्ण टीम तिथं ॲक्टिव्हपणे उभी करणार आहे. आणि तिथं सकाळ संध्याकाळ आपली घंटागाडी येणार आहे. आणि जे काही निर्माल्य असेल त्याच्यासाठी पण आपण एक सेपरेट गाडी ठेवणार, ती जी काही एकदम साफ राहणार आहे. आणि त्याचं जे निर्माल्याचं आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने आपण त्याचं विघटन करणार आहे. तसेच विद्युत विभागात जे काही आपले स्ट्रीट लाईट असेल, तसेच हायमास्ट असेल, ते आपण सर्वपणे चालू असण्याची दक्षता घेणार आहे. तसेच जिथं काही अधिक फोकस लावायची आवश्यकता आहे तिथं देखील आपण फोकस लावणार आहे. जर आपल्यापैकी कोणाची काही समस्या असेल विद्युत म्हणजे नगरपालिकेचे स्ट्रीट लाईट किंवा हायमास्ट किंवा फोकस बंद, तर तुम्ही अवश्य नगरपालिकेशी संपर्क साधण्यात यावा. तसेच या काळामध्ये पाणी पुरवठा अतिशय सुरळीत आणि स्वच्छपणे पुरवठा केला जाईल. तसेच आत्ताच मी म्हणजे काय होतं की आपण शांतता कमिटीला आलेलो आहे, परंतु मी ज्या गणेश उत्सवाच्या शांतता कमिटीला येण्यापूर्वी जो आपला ॲक्च्युअली विसर्जन मार्ग आहे तिथं मी आणि माझी टीम जाऊन आलेलो आहे. तिथं जे काही रस्त्यावर जे काही खड्डे पडलेले छोटे मोठे खड्डे ते आपण बुजवण्याची, प्लस तिथं जे विसर्जन ॲक्च्युअली ठिकाणी ते करणार हिवरखेडा रोडला इकडं, तिथं आमचे 14 ते 15 स्विमर्स ठेवलेले आहे. तसेच अग्निशमन सुसज्ज असा अग्निशमन दल ठेवलेलं आहे. तिथं आपण विद्युत व्यवस्था करणार आहे. तसेच तरापाच्या साह्याने आपण गणपती विसर्जन करण्यासाठी आमचेच माणसं राहणार, स्विमर्स माणसं. तसेच माझं सर्वांना आवाहन करण्यात येतं की जे काही आपले घरगुती गणपती असतील ते आपण 5 ते 6 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र करणार आहे. तर तिथं आपलं एक निर्माल्य कलश तसेच मूर्ती संकलन केंद्र राहणार आहे.
तरी आपण मोठ्या प्रमाणावर मूर्ती संकलित करून तिथं दिलं तरी आम्ही ते शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं हे करू, विघटन करू. तसेच आपल्या जर काही सूचना असेल, सजेशन असेल तर नगर परिषदेतर्फे नक्कीच सॉल्व्ह करण्याची आम्ही दक्षता घेऊ. 20 वर्षापासून जामनेर उपनगराचा करतो. एखाद दुसरं वर्ष सोडलं तर इतर अनुभव वाईट आहे. जामनेरमध्ये 1.5 दिवसापासून ते 11 दिवसापर्यंतचे गणपती बसतात. म्हणजे 1.5 दिवसाचं विसर्जन आहे, 3 दिवसाचं विसर्जन आहे, शाळांचं वेगळं असतं, 7 दिवसांचं असतं. असं प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या दिवसांना जामनेरमध्ये गणपती विसर्जन होतं. इतर शहरांमध्ये 9 दिवस किंवा 7 दिवस अशी एकच दिवस मिरवणूक निघते. जामनेरमध्ये मोठी मंडळं जर सोडली तर इतर वेळेस दररोज म्हणजे 2 दिवसाचा, 3 दिवसाचा, 1.5 दिवसाचा असं गणपती विसर्जन करणारे कॉलन्यांमधील सुशिक्षित लोक भरपूर आहेत. त्यांच्यासोबत लहान मुलं असतात. 5-7 वर्षापूर्वी आम्ही एक प्रयोग राबवला होता. आपल्या सोनपर्टीच्या खाली एक कृत्रिम तलाव तयार केला होता. त्या कॉलनीतल्या लोकांनी गणपती विसर्जन तिथे करायचं, निर्माल्य तिथे एका बाजूला ठेवायचं. शहर वाढलेलं आहे, शहराची संख्या वाढली, व्याप्ती वाढली आहे, लोकसंख्या वाढली आहे. या तुलनेत गणपती बसवण्याचं सुद्धा प्रमाण वाढेल आणि पुऱ्यावर 1 किंवा 2 भाग आहेत अशा ठिकाणी जर मोठे तलाव तयार केले कृत्रिम, गावात 2-3 ठिकाणी केले, जळगाव रोडला 1-2 ठिकाणी केले, तर ही जी घटना होते, काय होतं, मोठा व्यक्ती गणपती बुडवायला जातो, लहान मुलगा त्याच्यासोबत बोट धरून जातो किंवा त्या पाठीमागे असतो, लक्ष राहत नाही. हिवर खेडा रोडला जिथे आपलं गणेश विसर्जनाचा जो स्पॉट आपण तयार केला आहे, ते लाईट लावणार आहे, तिथे 3 वर्षापूर्वी का 4 वर्षापूर्वी 3 डझन बुडाले. पट्टीचे पोहणारे तिथे उपस्थित होते. एकाला वाचवला आणि जो पोहणारा होता तो गेला. म्हणजे ही दुर्दैवी घटना घडते. याच्याकरता मुळात तर गणपती विसर्जनाला पब्लिक गेलीच नको पाहिजे. त्यांना रस्त्यावर थांबवा. आपल्या जे तुम्ही जे पथकाचे लोक तिथे केलेले आहेत, नेमलेले आहेत, त्यांच्या थ्रू गणपती विसर्जन करा. हां, तो एक महत्त्वाचा विषय. आणि हे जे कॉलन्यांमधले छोटे छोटे गणपती विसर्जन आहे, ह्या आम्ही आमच्या सर्व पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की आपणही आवाहन करा आपल्या प्रत्येक मीडियाच्या माध्यमातून की कॉलन्यांमधले गणपती जे आहेत ते कॉलन्यांमधल्या तलावामध्ये कृत्रिम तलाव जे नगरपालिका तयार करेल अशी आशा आहे. हा नगरपालिकेचा एक प्रयोग आम्ही शिवसाहेबांसाठी हे नगरपालिका वातावरणामध्ये या ठिकाणी शांतता कमिटीची मीटिंग या ठिकाणी बोलवली आणि आपल्या जामनेरकरांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून माननीय कविताताई नेरकर ॲडिशनल एसपी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या. त्यांचं या जामनेरकरांच्या आमच्या सर्व समाजामध्ये हिंदू मुस्लिम आणि सर्व समाज बांधवांच्या मार्फत त्यांचं मी स्वागत करतो. अतिशय म्हणजे चांगलं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. नेतृत्वच म्हणेल, कारण आम्ही राजकीय लोक आहोत. म्हणजे आमचे नाना आडे साहेब बोलतात कमी पण काम पद्धतशीर करतात. आणि आमचे कार्यक्षम बाबूसाहेब आणि ज्यांना म्हणजे जामनेर रोड खायला आमच्या शिंदे साहेबांना 1 महिना 2 महिने लागले, 3 महिने लागले. गिरीश भाऊंनी असं एक व्यक्तिमत्व आपल्या जामनेर शहराला दिलं की त्यांनी जामनेर एक 8 दिवसातच ओळखलं. कासार साहेब जामनेर ओळखणं म्हणजे खूप कठीण बाब आहे. परंतु तुम्ही आमच्या सगळ्यांना ओळखून घेतलं त्याबद्दल आम्ही तुमचे मनस्वी आभारी आहोत. खरोखर आनंद वाटतो. आजपर्यंतच्या शांतता कमिटीच्या मिटिंगांमध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आवर्जून आम्ही काय करतो असं सांगण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला नव्हता. आज अतिशय सुंदर पद्धतीने सर्व कार्यक्षम अधिकाऱ्यांनी की आपण काय व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. कासार साहेबांनी या ठिकाणी गुलालाचा विषय घेतला, पण कासार साहेब आमच्या जामनेरमध्ये गुलाल ही व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून आपण थांबवलेली आहे. खूप चांगलं. आणि एवढंच नव्हे तर कुठल्याही प्रकारचं वेगवेगळ्या पद्धतीचं आम्ही काही असं ज्याच्यापासून इजा पोचेल
असा आम्ही काही प्रकार मिरवणुकीमध्ये करत नाही. राहिला प्रश्न जामनेर शहरातील उत्सवांचा, गणपती उत्सव असेल, देवी उत्सव असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, या दोघंही उत्सवामध्ये परंपरा आहे 100 वर्षाची की कोणत्याही उत्सवामध्ये हिंदू मुस्लिमांची कुठलीही भानगड आमच्या जामनेर शहरात आजपर्यंत झालेली नाही. याचं मूळ कारणच आहे की आमच्यावरती जे भाऊंचे संस्कार आहेत आणि आमची जी लोक आहेत ही उत्सव साजरा करण्यात, संस्कार वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. आजचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्या इथं एक नवीन गणपती या ठिकाणी बसतोय आणि मी आवर्जून तुम्हाला विनंती करेल या बैठकीच्या माध्यमातून की आपल्याला त्याला व्यवस्थित परवानगी द्यावी लागणार आहे, कारण त्याचा हेतू शुद्ध आहे. जामनेरचा चिंतामणी म्हणून एक नवीन गणपती आमच्या पाचोर रोडला बसतोय. त्याचं वैशिष्ट्यच असं आहे की ते फुलं सुद्धा घेणार नाहीत, माळा सुद्धा घेणार नाहीत, तर ते जे भाविक येणार आहेत त्यांच्याकडनं वही पेन घेणार आहे की बाळा तुम्ही येताना आम्हाला दक्षिणा देऊ नका, वही पेन द्या. की जे वही पेन गोरगरीब लोकांना, गरजू लोकांना जे काही देता येईल ते प्रयत्न त्या ठिकाणी त्या मंडळाने या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे एक गाव एक गणपती ही जी संकल्पना पूर्वीच्या प्रशासनाची होती किंवा आपल्या प्रशासनाची होती, त्या पद्धतीने शहरामध्ये अनेक ठिकाणी आता पावलं पडायला लागलेली आहे. त्यातलं आमचं हे उदाहरण आहे की त्या मंडळामध्ये सर्व म्हणजे खेड्यापाड्या मिळून ते मंडळ त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत, ते प्रयत्न करत आहेत. आमच्या इथले काही मूर्त्या आता गेल्या 4-5 वर्षापासून असा एक ट्रेंड आमच्या जामनेरमध्ये आलेला आहे की मूर्तींची हाईट खूप असते. तर मी इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो, आले की कायमचा कार्यक्रम येत आहे. ते एकाही शांतता कमिटीच्या मिटिंगला नसतात आणि वेळेवरती सहकार्य नसतं. तर अशा परिस्थितीमध्ये मूर्ती उंच असल्या कारणाने त्यांना पर्यायी व्यवस्था आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाला बापूसाहेब त्यांना सांगून ती करून द्यावी लागेल. दुसरं, आमच्या सुभाष भाऊंनी या ठिकाणी सांगितलं की बा आमची गांधी चौकामध्ये ताईसाहेब असा विषय आहे की गांधी चौकामध्ये ती पारंपरिक रोड आहे, त्या रोडवरची मिरवणूक आपल्याला वर्ग करता येणार नाही दुसऱ्या रोडवरती, कारण तो पारंपरिक रस्ता आहे. पण पूर्वश्रमीचा जो पारंपरिक रस्ता आहे, जसं गायकांनी सांगितलं त्या पद्धतीने जर आपण गेला तर मिरवणुकीचा अंतरही वाढेल, लोकही त्या मिरवणुकीचा स्वाद घेतील, आनंद घेतील, उत्सव साजरा करतील, मूर्ती बघतील, तर त्यालाही थोडंसं वेगळं चांगलं सुंदर असं वातावरण निर्माण होईल. आणि तसं करता आलं तर आपल्या मंडळाने ठरवा. दुसरी गोष्ट, मी आणि जितू पाटील तुम्हाला या माध्यमातून ग्वाही देतो, तसा काही प्रसंग आला मागे पुढे तर मंडळ म्हणजे ते आमचेच आहे, आपले. आता तुम्ही ना आमचं तुमचं केलं म्हणून आमचेच आहे. तर गंमत अशी आहे की तसं करू नका. मंडळ तुम्ही त्या पद्धतीने न्या. त्या पारंपरिक रस्त्याला गव्हर्नमेंटही बदल करू शकत करू आपण. वेळेत जर केलं तर होतं, तुम्ही पण लवकर या म्हणजे मिरवणूक. आणि मिरवणुका या माध्यमातून विनंती करतो की मिरवणुका या लवकर जर काढल्या तर तशी व्यवस्था प्रशासनाला करता येईल. खास करून या ठिकाणी मी हिंदू बांधवांचं, मॅडम तुमच्या लक्षात आणून देतो, हिंदू बांधवांचं या ठिकाणी, मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी असं कौतुक करतो की प्रत्येक सणाला हे लोक मस्जिदीजवळ जिथं काही काही त्यांनी सांगितले पॉईंट 4-5 जागा सांगितल्या की तिथून पब्लिकचं येणं जाणं होतं. नेमकं तो मध्यांग भागामध्ये की इकडनं उत्सव साजरा करणारी मुलं येतात, यांची मुलं बसलेली असतात, ते मुलंही सहकार्य करतात. कधी मला असं आठवलं नाही की त्या 5 गल्ल्यांमध्ये काही कोणाची वादविवाद झाली, कधीच नाही. आणि झाली तर 1-2 कोण तिकडून जावेद करत असेल, ठेकेदार करत असतील, आमचे उपनगराध्यक्ष करत असतील, सरळ फोन येतो, जितवायला येतो, मला येतो, किंवा सगळ्या आम्ही तुमच्यापर्यंतही तो विषय मी आम्ही परस्पर सगळी मंडळी ते सांभाळून घेत असतो. पण या ठिकाणी सुहास भाऊंनी एक विषय सांगितला की बा शहर खूप मोठं झालेलं आहे, पण दैवयोगानं त्या पिरियडमध्ये आपण ज्या वेळेला हे केलं होतं, तलाव तयार केला होता, त्यावेळेला नदीला पाणी पण नव्हतं, अशी परिस्थिती होती. तर माननीय गिरीश भाऊंनी त्यावेळेला एक वेगळी संकल्पना तयार केली
आणि आपण ती व्यवस्था केली होती. शहरामध्ये आज नदीवादे 80% लोक त्या नदीमध्येच जातात. पण त्यांची एक सुंदर कल्पना दोघं मिळून एक विचाराने आपण केली, म्हणजे आमच्या नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि सुहास भाऊंच्या विचारातून जर आपण मूर्तीच कलेक्शन केली तर खूप आनंद होईल. मग लोकांचं समाधान कसं करावं, तर त्या मूर्ती कलेक्शन करताना तिथला जो परिसर आहे पण नुसतंच बा मूर्ती आणली ठेवली ते गोळा करून राहिले असं न करता काहीतरी वेगळं टप वगैरे ठेवायचा. त्या मूर्ती व्यवस्थित जर कधी त्यांना खालती गालीच्या आत राहायचा, हिरव्या सतरंच्या आत राहायच्या, म्हणजे त्या मूर्ती देणाऱ्यालाही तो आनंद वाटला पाहिजे की माझ्या घरची मूर्ती योग्य ठिकाणी. नंतर आपण ते कलेक्शन करून काही व्हिडिओ येतात चुकीच्या पद्धतीने त्या मूर्त्यांचं विसर्जन काही कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केलं, कशा तरी उचलायच्या कशा तरी फेकायच्या. तर ते न होता अतिशय लागल्यानं आमच्या काही मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना दुसऱ्या दिवशी तुम्ही बोलवा, त्या रात्री तुम्ही ते विसर्जित करू नका, वाटल्या दुसऱ्या दिवशी बोला, आमचे लोक तिथं थांबतील. किंवा शहरामध्ये काही सांप्रदायिक लोक आहेत की ते मूर्तीचं कलेक्शन करतात. आपले ते काय सद्गुरू सेवा संस्था, सद्गुरू मंडळाची सगळी लोक ती मूर्ती संकलन करतात. आपण त्यांच्याकडे जरी वर्ग केला तरी ते प्रेमाने त्या मूर्त्या त्या ठिकाणी विसर्जित करतील, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं गालबोट आपल्या मूर्ती विसर्जन करताना त्याचे फोटो व्हिडिओ चुकून कोणाकडनं चुकी झाली असेल तर तसा फोटो व्हिडिओ व्हायरल करू नका. प्रत्येकाचा हेतू शुद्ध आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी मॅडम मुस्लिम वर्ग जे आहे ते म्हणजे सगळ्यात मोठा प्रसंग शहरातला आहे. गणपती आणि देवीच्या मिरवणुकीच्या पलीकडचा एक मोठा प्रसंग आहे की जिथं रावण दहनाचा विषय असतो तिथं संपूर्ण जामनेर शहर आमचं त्या ठिकाणी रावणदहन मैदानावरती असतं आणि तिथं चहूबाजू मुस्लिम वस्ती आहे. परंतु त्या ठिकाणी चोख जबाबदारीने मुस्लिम वर्गातील काही प्रमुख नेते, प्रमुख कार्यकर्ते, तरुण पोरं थांबून आपल्या त्या कार्यक्रमाला पूर्णपणे मनापासून सहकार्य करतात, पाणी देतात, रस्त्यामध्ये जाणंही नाही त्या रोडवर नसतं. तर अशा सुंदर अशा जामनेरच्या वातावरणाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशी हमी मी या सर्वांच्या वतीने आपल्या प्रशासनाला देतो. आणि सर्वांनी यांनी ठेवलेल्या विश्वासाला आपण साथ द्यावी एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, व्यासपीठाच्या या बाजूला बसलेले माझे प्रशासनातले सगळे सहकारी, समोर कॅमेरा धरलेले माझे सगळे पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, दोन्ही समाजाचे प्रतिष्ठित नागरिक आणि ज्यांना बोला 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 असं म्हणून मी केव्हाच सांगतेय ते मागे बसलेले सगळी तरुण मंडळी, तरुण गणपती मंडळाचे की ज्यांचं बोलणं खूप महत्त्वाचं आहे पण ते का बोलत नाही मला कळत नाही. इथे बोलत नाही पण मग मिरवणुकीत वेगळ्या पद्धतीने बोलतात. त्याच्यामुळे माझी नेहमी ही इच्छा असते, ही अपेक्षा असते की त्यांनी बोलावं, त्यांच्या काय समस्या आहेत, काय आहेत त्यांनी बोलावं. आज आपण सगळेच इथे 7 तारखेला जी श्रींची स्थापना होणार आहे त्या दृष्टीने आणि ह्या जो 11 दिवसांचा हा आपला सण आहे त्या दरम्यान येणाऱ्या अडचणी असतील, हा सण कशा पद्धतीने साजरा करायचा, काय करायचा, तुमच्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत, आमच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत, याचा उहापोह करण्यासाठी, छोटासा संवाद साधण्यासाठी आपण सगळेच इथे जमलेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 16 तारखेला आपल्या मुस्लिम जे बांधव आहेत त्यांचा ईदे मिलाद देखील याच दरम्यान येतोय. मागच्या वर्षी एकाच दिवशी आला होता विसर्जन आणि विसर्जनाच्याच दिवशी, यावेळेस 16 तारखेला येतोय. पण चंद्रदर्शनानुसार ते मागे पुढे होईल. काहीतरी काल जिल्हा स्तरावर मीटिंग पण झालेली आहे त्या संदर्भाने नक्कीच त्या निर्णय काहीतरी त्या दृष्टीने होणार आहे. तर ह्या दोन्ही सण आपले जे आहेत ते आपल्याला अतिशय आनंदाने उत्साहाने पार पाडायचे आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला काही काळजी घ्यावी लागणार आहे. काही काळजी आम्हाला घ्यावी लागणार आहे, काही काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. त्याच ज्या काही बेसिक सूचना आहेत, काही थोड्याशा तुमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या फक्त मी इथे थोडक्यात सांगणार आहेत. बऱ्याचशा जे आहेत तहसीलदार साहेब आमच्या कासार साहेबांनी बऱ्याचशा त्याबद्दल सांगितलेलंच आहे. परंतु मी फक्त गणपती आधी बसण्यापूर्वी काय काळजी घ्यायची, स्थापनेच्या दिवशीची काळजी, दरम्यानच्या 10 दिवसातली काळजी आणि विसर्जनाच्या दिवशी काय आपल्याला काळजी घ्यायची आहे या संदर्भाने एकदम थोडक्यात सांगते.
सगळ्यांनी आता सगळ्यांची माझ्या मते तयारी झाली असेल, बरोबर आहे? मंडप टाकून झालेला असेल, काय तुमची सजावट आहे ती सुरू झालेली असेल, मूर्तीची तुमचं जे काही बुकिंग आहे, कुठली मूर्ती स्थापन करायची आहे, ही सगळी तयारी आता तुमची झालेली असेल, बरोबर आहे? फक्त एवढंच सांगणं आहे की आपली जी मूर्ती आहे, आपण ज्या ठिकाणी तिची स्थापना करणार आहोत, जो स्टेज आपला असणार आहे तो कसा असावा? भक्कम असावा. कसा असावा? भक्कम असावा. कारण तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की संध्याकाळच्या वेळेस सगळीच लहान मुलं काय करतात, त्या गणपतीच्या अवतीभोवती त्या स्टेजवर फिरत असतात. पाऊस चालू आहे, अशा वेळेस जर असा स्टेज जो आहे, गणपतीचा जो सभा मंडप आहे, तो जर भक्कम नसेल तर एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता MSCBच्या साहेबांनी सांगितलं की मोठे जे आहेत गणपती मंडळ त्यांनी काय करायचं आहे, रीतसर परवानगी घ्यायची आहे. माझ्या मते साहेब, मागच्या वर्षीचं जर डिपॉझिट तसंच असेल तर यावर्षी आपल्याला त्यांना कनेक्शन पण देता येतं. तर माझी ही सगळ्यांना विनंती राहील, कृपा करून अधिकृतरित्या MSCBचं जे काही कनेक्शन असेल ते कृपा करून घ्या. त्याच्या मागचं कारण असं आहे की इलिगली कुठेतरी आकडा टाकून कुठल्या तरी घरामधनं तुम्ही कनेक्शन घेतलं तर काय होतं की कुठेतरी त्याच्यावर लोड येतो, त्याची तेवढी कॅपॅसिटी नसते, लोड येतो आणि कुठेतरी आपला पूर्ण जो सभा मंडप आहे तो एकतर कशाचा असतो, लाकडं वापरलेली असतात, कापड वापरलेलं असतं, थर्माकॉलचं असतं, पटकन आग पकडतं आणि कुठेतरी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे अपघात झालेले आहेत. तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की अधिकृतरित्या सगळ्यांनी ह्या परवानगी घ्यायची आहे. परवानगीच्या बाबतीत सगळ्यांनी अप्लाय केलेलं असेल, मी असं आता गृहीत धरते, 2 दिवसावर 1 दिवसावर गणपती आलेला आहे, सगळ्यांनी अप्लाय केलेला असेल. एक खिडकी, शक्यतो मंडळांना त्रास होणार नाही. मागची त्यांची परवानगी बघून, मागचं काही हे बघून इमिजिएट आपल्याकडनं त्यांना परवानगी दिली गेली पाहिजे. 3ही ज्या परवानगी आहेत त्या शक्यतो आपल्या पोलीस स्टेशनला MSCBचं असेल हे असेल तर एकत्रित आपण इथे करूया. फक्त एक विषय सांगते की जिल्हा स्तरावरती शांतता कमिटीची मीटिंग झाली. आमच्या SP साहेबांनी सांगितलं की आम्ही असा प्रयत्न करतोय की प्रत्येक मंडळाला, ज्या अधिकृत मंडळ आहेत त्या प्रत्येक मंडळाला आमचं एक कार्ड द्यायचा विचार चालू आहे. कार्ड म्हणजे जसं ATM कार्ड किंवा हे असतं ना, तसं कार्ड की त्या कार्डमध्ये काय असेल त्या मंडळाची माहिती असेल आणि 5 वर्षासाठी हे कार्ड द्यायचं. म्हणजे जे दरवर्षी तुम्हाला त्या परवानगीसाठी धावपळ करावी लागते, तर तसा एक आता विचार चालू आहे, त्या दृष्टीने काम चालू आहे. यावर्षी जरी झालं नाही तरी ते प्रोग्रेसमध्ये आहे. तर असं एक 5 वर्षासाठीच एक कार्ड द्यायचं की दरवर्षी ही परवानगी घेण्याची गरज प्रत्येक मंडळाला पडणार नाही. तर कृपा करून सगळ्यांनी परवानगी घ्या. त्याचा उद्देश हा आहे की आम्हाला लक्षात येतं कुठल्या भागात कुठलं मंडळ बसलेलं आहे, किती मोठं आहे आणि कुठे कुठे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तर कृपा करून सगळ्यांनी वेळेवर परवानगी घ्या. परवा आपलं हे होणार आहे, स्थापना होणार आहे. स्थापनेच्या दिवशी पण बऱ्याचशा मिरवणुका निघतात. सर्व जे गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे ते करा. 10 दिवसांमध्ये जो तुमचा छोटा असेल मोठा असेल, छोट्या मंडळांबद्दल तर मला विशेष काळजी वाटते. जे बालमंडळ असतात ना, तर त्यांची उंची काय असते, फार कमी असते, थोडं जमिनीलगत उंची कमी असते. इश्यू हा होतो की हे जी छोटी बालमंडळं असतात किंवा ज्या मंडळांची हाईट कमी आहे तिथल्या गणपतीचं जे हे आहे त्याला आपण माळ घालतो, बरोबर आहे, माळ घालतो किंवा नैवेद्य तिथे ठेवतो. अशा वेळेस एखाद्या मोकाट जनावराने जर येऊन रात्रीतनं किंवा याच्यातनं धडक दिली, हे दिली, तर आपल्या दैवताची विटंबना होण्याची शक्यता असते. आणि जर कोणी पाहिलं नाही तर मग परत काहीतरी रुमर्स पसरतात, काहीतरी अफवा पसरतात आणि मग त्यातनं वेगळा केऑस किंवा वेगळ्या गोष्टी निर्माण होतात. तर सगळ्यांना माझी विनंती राहील की आपल्या मंडळाची हाईट ही व्यवस्थित असावी. जे नगर परिषदेचे पण जे अधिकारी आहेत, माझं सांगणं राहील की मोकाट जनावरं जे आहेत या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला जरा त्यावर हे करता आलं, प्रतिबंध करता आला, कोण हे करता आला, तर कोणवाडा वगैरे सुरू करता आला तर आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील. स्वयंसेवक जास्तीत जास्त ठेवा या दरम्यानच्या काळात. तुम्हालाही माहिती आहे पोलिसांची संख्या कमी आहे. आम्ही होमगार्ड आम्हाला मदतीला येतात. आम्ही शक्यतो या दरम्यानच्या काळात 1 गणपती 1 पोलीस ही संकल्पना राबवतो. म्हणजे अगदी स्थापनेच्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत त्या मंडळाबरोबर एक आमचा जो
पोलीस अंमलदार किंवा होमगार्ड त्या मंडळाच्या याच्यानुसार तो असेल. म्हणजे काय होतं, या दरम्यानच्या काळामध्ये तुमचंही त्यांच्याशी ओळख होते, आम्हालाही कळतं तुमचे काय इश्यू आहेत. तर आम्ही ती संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. जेवढे मॅक्झिमम आम्हाला शक्य होतील आम्ही 1 मंडळ किंवा 2 मंडळ असं त्यांना दत्तक देणार आहोत. त्यामुळे संपर्क राहील. ह्या दरम्यानच्या काळात आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करतोय. सगळे जे मंडळ आहेत तर त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आपल्याला तयार करायचा आहे. उद्देश एवढाच आहे, मग त्यात सगळ्यांना सामील करून घ्या. इतर जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना पण या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील करून घ्या. उद्देश एवढाच आहे की आज आपण बोलतोय, कदाचित या दरम्यानच्या काळात एखादी समस्या येते, काहीतरी अडचण येते, तर पटकन तुम्हाला त्या याच्यावरती ते काय जे असेल त्याचा फोटो तुम्हाला टाकता येईल. पटकन आमच्याशी संपर्क हे होईल. दुसरा उद्देश आहे, तुमच्याकडे जी चांगली कामं होतात, बरोबर आहे, चांगली कामं, कोणीतरी रक्तदान शिबिर करतं, कोणीतरी चांगले कार्यक्रम ठेवतं, तर कृपा करून याचे फोटो पण त्या ग्रुप्सवरती तुम्ही सेंड करा. उद्देश हाच, जी चांगली कामं आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. कदाचित त्या मंडळाकडनं आदर्श घेऊन पुढच्या वर्षी दुसरं मंडळ पण जे आहे त्या चांगल्या कामांचं ते आयोजन करतील. तर या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्व जेवढी पण आपली मंडळं आहेत, मग ती शहरी भागातली असू दे, ग्रामीण भागातली असू दे, त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप करा. आपले कर्मचारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी या व्हॉट्सअप ग्रुपवर असतील. जे मोठे मंडळ आहेत ज्यांनी देखावे वगैरे ठेवलेले आहेत, अशा ठिकाणी किती मंडळ साधारणतः देखाव्याची काही आहे आपल्याला कल्पना? कोणाचे आहेत देखावे मोठे असतात जामनेरमध्ये? अच्छा, ठीक आहे. जर कोणाचे असतील देखावे तर कृपा करून आक्षेपार्ह देखावे नसावे. माझी खासदार साहेबांना पण सांगणं राहील की जेव्हा तुम्ही परवानगी देता त्यावेळेस कुठलाही आक्षेपार्ह मजकूर एखाद्या बॅनरवरती, एखाद्या देखाव्यावरती किंवा त्या गणपती मंडळाच्या ठिकाणी एखादे जे पोस्टर लागतंय तर आक्षेपार्ह कुठलाही मजकूर नसावा. कुठलाही मजकूर हा आपल्याकडनं तपासून गेला पाहिजे. तर त्याची काळजी जरा आपण घ्यायची आहे. आणि सगळ्यांना विनंती राहील की कृपा करून असं कुठेही कुणाच्याही धार्मिक भावना दुखवणार नाही असा मजकूर किंवा असं आपलं हे नसावं, बॅनर नसावं. दुसरी गोष्ट एक मांडली गेली याच्यामध्ये जी आहे खड्ड्यांचे वगैरे, तर त्यांनी ते त्याच्या याला उत्तर दिलेली आहेत. एक चांगलं सजेशन इथे आलं की कॉलन्यांमधनं जे हे आहे छोटे छोटे पॉन्ड्स किंवा हे असेल ते तयार करावं. तर सोपं असतं ते फार. मी आत्तापर्यंत जिथे जिथे पुण्यात वगैरे काम केलेलं आहे, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये प्लास्टिकचा कागद टाकून प्रत्येक याच्यामध्ये हे ठेवलं जातं. तर आपल्याला तसं करता येईल. चांगली सूचना आहे, स्वागतच आहे. त्या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करूया या दरम्यानच्या काळामध्ये. दुसरं, विसर्जन घाटावरती जे सांगितलं की लहान मुलं किंवा मंडळही बुडवायला जातात, तर मी जिथे जिथे आतापर्यंत काम केलंय तिथे पद्धत अशी असते की आपले नगर परिषदेचं बॅरिकेटिंग तिथे असतं आणि तराफा असतात, 2-4 तराफे, मूर्तीच्या उंचीनुसार याच्यानुसार तराफे ठेवलेले असतात आणि आपले नगर परिषदेचे जे कर्मचारी किंवा स्विमर्स आहेत चांगले ते तिथे ठेवलेले जातात. आरती होते तिथे आणि त्या जो कोणी तराफ्यावरती आहे तिथे त्याला दिलं जातं. तो मध्यावरती जाऊन सोडून येतो. पाण्याची काय परिस्थिती आहे त्यानुसार आपल्याला ते बघावं लागेल आणि तो निर्णय घ्यावा लागेल. संयुक्तिकरित्या आपली पाहणी होते, म्हणजे पोलीस, नगर परिषद, MSCB असे सगळ्यांचंच आमचं जे रूट असतो, जो विसर्जन मार्ग असतो त्याची पाहणी होते. विसर्जन घाटाची पाहणी होते. काय काय इश्यू आहेत त्याच्यामध्ये ते चर्चिले जातात आणि ते सोडवले जातात. त्यामुळे त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. शांतता कमिटीचे जे सदस्य आहेत, जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांना पण या विसर्जन मार्गाची पाहणी करण्यासाठी घेऊन जा. आणि माझं सगळ्या मंडळांना सांगणं राहील की गणपती तुमचा आहे, बरोबर आहे? गणपती कोणाचा आहे? सगळ्यात पहिल्यांदा तुमचा आहे. जबाबदारी कोणाची आहे? तुम्ही ज्या मार्गावरनं तुमचं गणपती घेऊन जाणार आहात तिथे माझ्या गणपतीला काही इश्यू आहे का याची पाहणी तुम्ही सुद्धा केली पाहिजे. सगळ्यात बाबतीत प्रशासनावर अवलंबून न राहता माझ्या गणपतीची हाईट एवढी आहे, मग कुठे प्रॉब्लेम येणार आहे, कुठल्या चौकात प्रॉब्लेम येणार आहे, कुठे तारा खाली आहे, कुठे झाडांच्या फांद्या येणार आहेत का, काही अपघात व्हायची शक्यता आहे का, याची पाहणी तुम्ही देखील करणं आवश्यक आहे. प्रत्येकाचा विसर्जन मार्ग काय आहे? काही ठिकाणी एकत्रित आहे पण काही ठिकाणी वेगवेगळा आहे. तर जिथनं माझा गणपती बाप्पा जाणार आहे तिथे काही इश्यू आहे का? आणि मग तुम्हाला तसं वाटत असेल तर मग तुम्ही आमच्याशी संपर्क करा, संबंधित डिपार्टमेंटशी संपर्क करा.
ते त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती नक्कीच इलाज काढूया. आपल्याकडे उंची जी आहे, मूर्तींची जी उंची आहे, ॲक्च्युली काय आपण त्या मुंबईकरांना फॉलो करतो. मुंबईत काय आहे, सगळ्या अंडरग्राऊंड सगळे कनेक्शन आहेत विजेचे असतील, त्यामुळे तिथे शक्य आहे. आपल्याकडे शक्य आहे का? शक्य नाही आहे आपल्याकडे. तर आपली मूर्ती निवडताना पण काही काही मंडळांचं असतं, दरवर्षी थोड्या याच्याने काय वाढवायची, उंची वाढवायची अशी पद्धत असते. तर मला असं वाटतं की थोडं आपल्या शहराची परिस्थिती, आपले ज्या गल्ल्या आहेत, तिथं आपलं जाणार आहे, त्याचं थोडंसं तरी आपण मूर्ती निवडताना हे केलं गेलं पाहिजे. इथे महिलांना सामील करून देण्याची पद्धत आहे का विसर्जनात किंवा याच्यामध्ये? किती वाईट गोष्ट आहे. काही ठिकाणी आहे मॅडम, काही ठिकाणी गल्लीमध्ये आहे. म्हणजे आता बघा ना की या पूर्ण सभागृहात कासार साहेबांनी एकाही महिलेला बोलवलं नाही मला सोडून. आता मला बोलवणं पण त्यांना नाईलाज आहे त्यांचा, म्हणून आलंय. पण मला वाईट वाटतं एक महिला अधिकारी म्हणून इथे एकही महिला उपस्थित नाही, याचं मला फार वाईट वाटतं. तर पुढच्या वेळेस कासार साहेब नवरात्रात असं झालं नाही पाहिजे. मी ज्यावेळेस मीटिंग घ्यायला येईल तर किमान आमचे जे 30% तेवढे तरी उपस्थित ठेवा. तर त्यांच्या पण असू शकतात, त्यांच्या ह्या दरम्यानच्या काळातले काहीतरी इश्यू असतात. मी आव्हान करेन सगळ्यांना की आपल्या या ज्या माता भगिनी आहेत, हे आहेत, त्यांनाही आनंद लुटू द्या, त्यांनाही विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील करून घ्या. घरी गेल्यावर एकदा फक्त विचारा की तुम्हाला यायला आवडेल का. बरोबर आहे, तुम्ही इथे त्यांच्या वतीने सांगतात की नसतात म्हणून. आणि माझा त्याच्या मागे उद्देश मुळात हा आहे की माझा असा अनुभव आहे गेल्या 15-16 वर्षातला की ज्या मिरवणुकीत महिला सहभागी असतात ती मिरवणूक फार शिस्तीत असते. सगळेजण याच्यामध्ये दुमत नसेल, बरोबर आहे, म्हणजे काही जणांचं आहे, काही जणांचं नाहीये. पण मी पुण्यात 5 गणपती मी केलेले आहेत, म्हणजे 5 ह्याच्यामध्ये. तर तुम्ही बघत असाल TV वरती पण, ढोल पथकात असेल, याच्यामध्ये असेल, महिला असतात आणि खूप शिस्तीत मिरवणुका असतात. पुण्यामध्ये क्राऊड खूप असतो, पण सगळं अगदी याच्याने होतं. तर विनंती करेन, आमच्यासाठी नाही पण आपल्या ज्या माता भगिनी आहेत तर त्यांना पण करू द्या, त्यांनाही आनंद लुटू द्या. तुम्हाला जसा आनंद होतो तसा त्यांनाही त्या याच्यात सहभागी करून घ्या, त्यांनाही हे करा. इथे काही महिलांची मंडळं असतात का किंवा याचं हे नाहीये, तर ती पण संकल्पना राबवा एखाद्या दिवशी. आपल्या ज्या आपल्या मंडळात किमान एक महिला असावी, खजिनदार म्हणून तिला करा. खजिनदार म्हणून करा. म्हणजे सगळीकडे महिला आहेत, सरकार प्रमोट करतंय महिलांना, तर गणपती मंडळात पण दिसू दे. म्हणजे आव्हान केलंय सरकारने की सहभागी करून घ्या, सहभागी करून घ्या. तर तेवढं आव्हान राहील माझं की हे करा म्हणून. दुसरं, कासार साहेबांनी सांगितलेला मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, जो ड्रायव्हरच्या बाबतीत सांगितला. बरोबर आहे, ड्रायव्हरच्या बाबतीत काय होतं, बऱ्याचदा आम्हाला लक्षात येतं की तुम्ही जे म्हटलं की एका मागोमाग मंडळं लागतात, बरोबर आहे, आणि आम्हाला बऱ्याचदा की तो ड्रायव्हर काहीतरी पिलेला असतो आणि स्वतःच नाचत बसतो. म्हणजे ती गाडी घेतो सोडून आणि स्वतःच नाचत बसतो. बरं, जातो तो जातो नाचायला, चावी पण घेऊन जातो. म्हणजे असं आहे. तर किमान 2 ड्रायव्हर ठेवा आणि निर्वसनी असावा ड्रायव्हर. निर्वसनीच्या याच्यावर मला आठवतं, आता कुणी मांडला नाही मुद्दा, मला माहित नाही की, नाहीतर माझ्या आत्ता ही माझी जवळजवळ 10वी मीटिंग आहे. 12 पोलीस स्टेशनपैकी ही 10वी मीटिंग आहे माझी. तर सगळ्यांनी हा मुद्दा मांडला आणि काही तरुण मुलांनी पण मांडला की या दरम्यानच्या काळात दारूबंदी असावी. तर ड्रायडे असतोच, 2 दिवस ड्रायडे असतो, पण ज्याला प्यायचं आहे तो आधीच स्टॉक करून ठेवतो. बरोबर आहे ना, तो आधीच काय करतो, स्टॉक करून ठेवतो. बरोबर आहे. आम्हाला वाईट वाटतं जेव्हा आम्ही त्या मिरवणुका बघतो ना, तेव्हा ज्याप्रमाणे त्यामध्ये सामील असणारी जी लोक आणि ते विचित्र पद्धतीने नाचणं वगैरे बसतो. आपलं पवित्र सण आहे हा, बरोबर आहे, आपलं दैवत आहे. आपण छोटीशी गोष्ट झालो की किती चिडून उठतो, बरोबर आहे, किती आपल्याला राग येतो. छोटासा आपल्या धर्मावरती याच्यावरती हे झालं की किती आपल्याला राग येतो, किती आपण त्याच्यावर चिडतो लगेचच. परंतु जेव्हा आपण आपल्या त्या दैवतासमोर दारू पिऊन नाचतो त्यावेळेस काही आपल्याला काही वाटत, बरोबर आहे.
याचा कुणीच विचार करत नाही की बाबा याच्या बाबतीत कुणीतरी बोललं पाहिजे. तर माझा अध्यक्ष, जे मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांचं मला आव्हान राहील, कळकळीची विनंती राहील की तुम्ही जर ठरवलं की माझ्या मिरवणुकीत कोणी दारू पिऊन येणार नाही, तर मला वाटतं की ते शक्य आहे. किती जणांना वाटतं की माझ्या मिरवणुकीत दारू पिऊन कोणी येणार नाही? किती जणांना वाटतं? हात नाही मॅडम, आर्थिक जबाबदारी तुमची पण आहे. बोलते ना त्याच्या बाबतीत 5-6 ते 7 दुकानं आहेत शहरामध्ये, त्यांच्याकडनं जर काय ते पार्सल सापडलं, आम्ही घेतली जबाबदारी, आम्ही जबाबदारी घेतली. काय ते देणार लोकांना म्हणण्यापेक्षा या 5-7 लाखांना जर कमी दिली तर ते ऑटोमॅटिक कमी होईल. कासार साहेब होईल का? कासार साहेब पण हो म्हणे काय आहे. आता महिला अधिकारी आलेले आहेत, ते काम करून घेणार त्यांच्याकडनं ते. तर जसं आपण गुलाल मुक्त गणपती म्हणतो, डीजे मुक्त म्हणतो, मला वाटतं की या सगळ्यांपेक्षा पण जास्त दारू मुक्त गणपतीची सध्या गरज आहे. बरोबर आहे. याच्यासाठी सांगेल की माझ्या वयाचे किंवा जे इथे आहेत, मी नाशिकचे आहे, कासार साहेब नाशिकचे. माझ्या लहानपणी मी जो गणपती बघितलेला आहे, माझ्या एवढ्या चांगल्या आठवणी आहेत ना त्या गणपतीबद्दल. त्या नाशिकमध्ये मोठे मोठे देखावे बघितले जातात, हे केलं जातं. तर माझ्या एवढ्या सुंदर आठवणी त्या आहेत. आणि जेव्हा मी असा हा गणपतीचा मी बंदोबस्त करते, बघते, तेव्हा कधीतरी खेद वाटतो. आणि असं वाटतं की नवीन पिढीला आपण काय देतो. जे आता जी लहान मुलं आहेत ना, तेव्हा जेव्हा ह्या मिरवणुका बघतील ना, तेव्हा त्यांना असं वाटते की गणपती असाच असतो. बरोबर आहे. आपण त्यांना काय आठवणी देतोय, ह्या ज्या मिरवणुका आहेत. म्हणजे मला आज प्रत्येक मीटिंगमध्ये असं वाटतं की मागच्या वर्षीचे व्हिडिओ लावावे. कुठले तरी नेता म्हणतात ना, लावा रे तो व्हिडिओ, तसं आम्ही म्हणायला पाहिजे की खरं ते व्हिडिओ बघा. म्हणजे आम्ही जेव्हा बघतो तेव्हा खूप असं वाईट वाटतं त्या गोष्टींचं की आपण कुठे चाललेलो आहोत. तर किमान नवीन पिढीला चांगल्या आठवणी देण्यासाठी का असेना, त्यांना चांगल्या गोष्टी हे करण्यासाठी का असेना, आपल्या ज्या गणपतीचं स्वरूप आहे, विसर्जनाची जी मिरवणूक आहे ती आदर्श असावी. आणि आहे, ते शक्य आहे. बरोबर आहे, ते शक्य आहे. तर कृपा करून आपली मिरवणूक ही आदर्श असेल असं बघा. डीजेचा साहेबांनी विषय सांगितला की डीजे जो आहे, किती जणांनी डीजे बुक केलाय? एकाने पण नाही. व्हेरी गुड. कासार साहेब, एक पण डीजे नाहीये. शांतता समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माननीय अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेटकर मॅडम, जामनेर तहसीलदार श्री आवळे साहेब, जामनेर नगर परिषद मुख्याधिकारी, MSCB सब इंजिनियर, PWDचे अधिकारी आणि व्यासपीठावर उपस्थित शांतता समितीचे सर्व ज्येष्ठ सदस्य, पत्रकार बंधू, सर्व हिंदू मुस्लिम ज्येष्ठ नागरिक आणि गणेश मंडळाचे सदस्य, आपण या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या बैठकीस उपस्थित राहिला त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असेल. जय हिंद. धन्यवाद. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.